अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून 71 वर्षांच्या वृद्धाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत भानुदास मिसाळ असं हत्या झालेल्या वृद्धाचं नाव आहे, तर अशोक घोलप असं आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी पाठलाग करत आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपीने भानुदास मिसाळ यांचे व्याही लहू सानप यांच्यावर देखील हल्ला करून त्यांना जखमी केला आहे। या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। घटनेबाबत अधिक माहिती अशी की अहमदनगरमधील राजश्री कॉलनी कपिलेश्वर नगर भागात भरदिवसा ही घटना घडली। सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आरोपी अशोक घोलप याने दहशत माजवत हातात चाकू घेऊन ज्येष्ठ नागरिक भानुदास मिसाळ यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले। या हल्ल्यामध्ये त्यांचं निधन झालं, तर आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मिसाळ यांचे व्याही लहू सानप यांच्यावर देखील हल्ला केला। या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत। आरोपी अशोक घोलप याला पोलिसांनी पाठलाग करत आनंदधाम येथे जेरबंद केलं। आमदार संग्राम जगताप, शहर पोलीस अधीक्षक अमोल भरती यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली। समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी अशोक घोलप हा गेल्या 20 वर्षांपासून या कॉलनीमध्ये दहशत माजवत आहे। आज सकाळी एका वृद्ध महिलेला देखील त्याने दांडक्याने मारहाण केली। त्याच्या घरामध्ये कोयते, तलवारी, कुऱ्हाडी असे धारदार शस्त्र आढळून आली। घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली।